आई झाली ना तयारी का व्हायची आहे? चाल ना पटकन चाललं जाऊ. दवाखान्यात बी जाणं आहे, बँकेत जाणं आहे, इथंच टाइम करतं. हा चाल ना पटकन चाललं जाऊ. मग अजून वेळेवर गाड्या घोड्या नाही भेटत. हा चाल पटकन चाललं जाऊ. ॲटो गिटो लागला असन तर कायच्याने निघून जाऊ. नाही तर मग दुपारी किती ऊन राहते. हा एवढ्या भर दुपारी चालशील काय मग एवढ्या उन्हात? अव माई तयारी झालीच आहे. मी तयारी गियारी करून बसलीच आहे म्हटलं. माय जेवण हे झालं. मी तुही वाट पाहून राहिली कधी तयारी करतं न कधी चालतं म्हणून. करून दे ना या लेकराची तयारी गियारी आणि चाल पटकन. घरीच तू बी टाइमपास करत राहतं. लवकर निघावतं नाही. काल तर माहित होतं तुले का लवकर निघा लागते म्हणून. तरी नाव लेकराची तयारी नाही करून देत तू. माहीत असून अजून दवाखान्यात जाऊ तर तिथेही नंबर लावा लागन आपल्याला. 1-2 घंटे तिथंच लागन आपल्याला. आणि मग बँकेत जाऊ तर तिथेही नंबर लावा लागते. तिथं अजून किती वेळ लागते ना काय नाही. पूर्ण दिवसच जाईन तिकडे असं वाटून राहिलं मले. पूर्ण दिवस जाईन. तर मी काय म्हणतो आई, ह्या लेकरायला नाही घेत मी. लेकरायचं कोणतं काम आहे तिथं? लेकरायला घरीच राहू देतो मी. लेकरायला गी नाही पकडत. राहते ते घरी राणी संग खेळत. आपण दोघे जणी जाऊ आणि येऊन जाऊ. तिथं उन्हातानात कुठं आई पाणी पाहिजे, भूक लागली. संग संग नाही वागत मी ह्या लेकरायला. राहू दे इथंच. आपण दोघी चाललो जाऊ पटकन. काही दिसलं म्हणजे आई हे पाहिजे ते पाहिजे, हे घेऊन दे ते घेऊन दे, हे खातो ते खातो. माय मागं राहीन म्हटलं रधवती लेकरं. तुला नाही माहीत. त्याच्यानं जाऊ दे ना. दोघाले घरीच राहू दे. खेळत राहीन, जेवण खाऊन करते आणि राहते घरी. मग नाही पकडत काय ते यायले? कोणतं काम आहे तिथं? ऊन पाय ना ऊन तपते. काही या नाही लागत. घरीच राहा तुम्ही दोघे जण. हाय ना याच्या संग खेळ जो. अलकू संग खेळ जा रे तुम्ही दोघे जण. आणि राणी आहे ना राणी संग खेळ जो. पटकन जातो आम्ही. नानीला घेऊन जातो आणि पटकन येतो म्हटलं. घरीच राहायचा, कुठं जायचं नाही. मामी आहे ना घरी. मामी आहे, मामाजी आहे. घरीच राहायचा. हो ते तर आहे. बरं राहू दे मग. याले घरीच राहू दे. आपण चाललो जाऊ आणि येऊन जाऊ. बाई नेहा, बोल ना सुनील. किती वाजता चालले तुम्ही दवाखान्यात? आता निघतोच ना. झाली ना आमची तयारी की झाली. आता जातो म्हटलं आईले घेऊन. हा काय तर चालली जाय ना मग बाई पटकन. ॲटो लागलाच आहे म्हटलं चालली जाय. मग अजून दुसरा ॲटो कधी लागते काय नाही. आणि ॲटो भरायला टाइम लागते ना. मग आता एक लागलाय जागा आहे त्याच्यात तर चालले जा पटकन. हो जातो ना जातो. चाल मग आई चाललो जाऊ आपण. हो हो आणि पासबुक ठेवलं ना? घेतलं ना? नाही तर मग भुलून जाशील. ठेवलं ना हो. पासबुक आठवणीनं ठेवलं ना. चाल मग पटकन. हो. सुनील मी काय म्हणतो, ह्या लेकरायले घरीच राहू देतो. उन्हीचं काही नेत नाही. ऊन लय तपते ना. तर लेकरायले घरीच ठेवतो. राहते घरी. तूही आहे ना पाहिजे. ठीक आहे ना पाहतो ना मी. लेकरायलाही पाहतो, लक्षही ठेवतो. या ना तुम्ही या आरामात. पाहिजो मग बाई काय म्हणते डॉक्टर तर चष्मा लागते का नाही लागत तर. आणि लागन तर लावून घेऊ मग. किती दिवसांनी देते काय देते चांगल्यानं विचारपूस करून घ्यायचो. मग जा लागन आणाले. हो चांगल्यानं नाही तर काय मग. चांगल्यानं विचारपूस करून घेईन मी काय म्हणते डॉक्टर तर. आणि सांगतोच मग मी घरी आल्यावर. हो ठीक आहे ना या मग. चाल मग आई. अमाय लेकरं नाही गेले? नाही मामी आईनं नेलंच नाही आम्हाला. घरीच राहा म्हणे तुम्ही. ऊन तपते येऊ नका म्हणे. घरीच ठेवलं आम्हाला. राणी बरोबर खेळ जा अशी म्हणत होती आई. हाव काय बरं खेळा मग तुम्ही राणी बरोबर. जा बाहेर. जास्त दूर जाऊ नका. अंगणातच खेळा. हो मामी आम्ही अंगणातच खेळतो. असं राहते नेहाताईचं काम. पाणी पिन तर ग्लास तिथंच ठेवून देईन. कपडे काढले असन बॅगेतले ठेवले खाली. मेकअपचं सामान ठेवलं बबरून बाजीवर. कोण उचलन आता हे? आम्ही एकही सामानाला हात नाही लावत. आणि हरपलं काही झालं तर मग म्हणन का वहिनीनं लपवलं. लेकरं इकडे तिकडे घेऊन जाईन. असं आहे मग. मेकअप करायला सामान काढलं असं. मेकअप झाल्यावर वापस सामान ठेवून नाही द्याव काय? ठेवलं बाजीवर पसरवून. काजळ आहे, कुंकू आहे, टिकल्या आहे. एवढं मोठं सामान आहे. काही हरपलं तर काय म्हणन मग का वहिनी होती घरी. वहिनीनंच लपवलं असन. वहिनीनंच काढलं असन. अशी म्हणन मग ते. जाऊ दे ना. नाही उचलायचं आहे तर नको उचलू. कोण येऊन राहिलं आपल्या घरात? कोण आहे म्हटलं. लेकरं आहे ना आपण आहो. कोण चोरून राहिलं सामान? जेवण करते तर ताटे नाही उचलून ठेवत बापा. ताटे उचलून ठेवा लागते. काय माहित कायले येते पाहून पण करायला येतं. घरभर पसारा करून ठेवते. याचा पसारा साफ करत राहतो मी. उचल वाचल करणं ठेवठाव करणं. लेकरायले पाहणं. दुसरं काम काय माया मागं. रुपा शांत राहत जाय तू. घन घन नको करू. नाही उचलायचं आहे ना तर नको उचलू. कपडे जिथं आहे तिथंच राहू दे. मेकअपचं सामान जसं आहे तसंच राहू दे. नसन ग्लास उचला तर तो ग्लासही तसाच राहू दे. पण घन घन नको करू. तिकून आल्यावर ठेवन ते कपडे ठेवन सामान सुमानही ठेवन. इथचा दरवाजा लावून ठेवून दे. इकडे कोणी येतही नाही मग. लावून ठेवून दे या खोलीचा दरवाजा. लेकरं बाहेर खेळत राहते. हाय ना मी पावाले. एक काम करा तुम्ही राणीचे बाबा. हे दोन्ही लेकरं म्हटलं तुमच्या संग न्या. मंदाताईच्या घरी सोडून या. आणि मंदाताईले म्हण जा
कन्याताईनं सांगितलंय तर वहिनी पाहिन माझ्या लेकराले, मी दवाखान्यात चालली आईले घेऊन. मग समजून तुम्हाला कितीक पाहिजे ते लेकरानं कितीक नाही. एका घंट्यात मी अडवीन म्हटलं ते म्हणन का कधी जाते लेकरं माझ्या घरून ना कधी नाही. वाट पाहिन ते. राहू दे ना, नको पाहू तू लेकरं, कामही नको करू. तुले काही म्हणून राहिलो काय मी? तू हे कामं कर, आराम कर. हाय ना मी घरी, पाहतो मी लेकरालाही पाहतो. अन कुठं जातही नाही. जाय तू हे कामं कर, डोकं गरम नको करत जाऊ तू प्रत्येक वेळेस. ठीक आहे ना, जसं आहे तसंच सामान राहू देतो मी. त्याला समजलं पाहिजे. पाय हो नेहा, तू या ना वय पाय म्हटलं किती मोठे नंबर लागलाय. आपला नंबर काय माहित किती वाजता लागन ना काय नाही तर लागते 2-4 घंटे दवाखान्यातच. आई लागन ना, आहे किती इनमिन 2-3 नंबर. आता आपल्या पहिले आले का आपल्या मागून आले काय माहित. आपण आलो तेव्हा तेही आले आपल्या संग मंगच. पहिले शिवून बसले होते तुले नाही माहित. लागन ना, आता दवाखान्याचं काम आहे. आल्याबरोबर नंबर तर लागत नाही. कोणत्याही दवाखान्यात जाय, इतकीच गोष्ट नाही, कुठे जाय म्हटलं 1-2 घंटे बसाच लागते. तेच तर म्हणून राहिले मी, नंबर कधी लागन. मग अजून डोळे गिडे चेक करू तर टाइम लागन ना. मग अजून बँकेतही जायचं आहे बापा, बँकेतही लाईन असन लई लंबी. राहीन तर राहीन गर्दी, जाणंच आहे संध्याकाळपर्यंत घरी. कायले घाई करून राहिली तू, घाई नको करत जाऊ, शांत राह थोडीशी. काय शांत राय म्हणतं, लवकर निघालो असतो तर आतापर्यंत आपला नंबरही लागला असता. काही असो पण बसा तर लागलंच असतं ना. लवकर आलो असतो तरी बसा लागते, आणि उशिरा या तरी बसा लागते. आणि लवकर येऊन काय करतं, डॉक्टर येते काय लवकर? डॉक्टरच्या वेळेवरच येईन ना. आपण सकाळी 8 वाजतापासून येऊन बसू तरी डॉक्टर थोडी येवाच राहिला आपल्या दोघीसाठी. जेव्हा त्याचा टाईम असन 12, 1, 2 किती वाजता येते काय येते त्याच वेळेवर येईन ना. हो बापा, ते आहे, त्याचाही मोठा टाइम राहते. बस मग घाई नको करू, येईन तेव्हा येईन डॉक्टर. हो हो, तू लेकर व फोन घेऊन लावून पाय ना सुनीलले, कुठं आहे काय आहे ना. तर आई उन्हात खेळत आहे ना आता सुनील, पाहते काय 10 वेळा फोन लावू त्याले. पाहते म्हटलं कुठं नाही जात, आणि काही हारपत नाही लेकरं. लहानचं तर गाव आहे, हारपण काय नाही जात कुठं लेकरं. लेकराबरोबर लेकरं खेळते. आणि जाईन बी तर कुठं जाईन, गुलाबदादाच्या घरा इकडे जाईन, आणि मग राणी संग जाईन तिकडे पवनच्या घरा इकडे. जात गीत कुठं नाही. आणि हारपण काय लेकरं, लहानचं तर गाव आहे आपलं, लेकरं गिकरं नाही हारपत. हारपाची गोष्ट नाही आहे, पण लेकरावर लक्ष ठेवावं लागते. विचारपूस करत राह त्याले, पाहिजे म्हणा. विचारपूस नाही तर काय, मग विचारपूस करतो ना. आई चाल, आपला नंबर लागला. आले डॉक्टर, बेल वाजवली ना, चाल मग आता पटकन चाललो तू. बरं बरं, चाल मग, चाल चाल. सर आईचा चष्मा किती दिवसाने भेटून जाईल? या ना ताई, तुम्ही 8 दिवसानंतर या आणि घेऊन जा. 8 दिवस म्हणजे आजचा शनिवार तर पुढच्या शनिवारी येऊ काय मग? हो चालते ना, शनिवारी या, नाही तर मग सोमवार मंगळवारी या. रविवारी दवाखाना बंद राहते. बरं एक काम करतो ना साहेब, मग सोमवार मंगळवार इकडे येऊन जाईन मग चष्मा घ्यायला. आणि याच्या पहिले कॉल करून या लागेल काय मग? हो तसं करा, तुम्ही माझा नंबर घेऊन या आणि याच्या वेळेस एकदा कॉल करून या. ठीक आहे ना, चालते तुमचा नंबर देऊन द्या. हो हो. चाल मग आई आता. हो चाल बापा, दवाखान्याचं काम तर झालं. आता चाल बँकेत जाऊ, बँकेचं काम करून घेऊ आणि घरी जाऊ. मग बँकेत अजून किती टाइम लागते ना, काही नाही. हो येतो मग. हो हो या. आई लंच ब्रेक झालाय बँकेत, कसं करतं मग, थांबतं काय? थांबा तर लागनच, मग काय करतं. थांबा तर लागनच आता 2-3 वाजेपर्यंत. थांबू मग, तसंही संध्याकाळीच जाणार आहे ना आपल्याला. बँकेचं काम करून घेऊ, अर्जंट आहे मला पैसे. सोमवारी किस्त भरा लागते. आज कोणत्याही हालतीत पैसे काढणार म्हणजे काढणार. नाही तर एक काम करणं, इथं थांबल्यापेक्षा अंगठ्यानं काढून घेणं, अंगठा लावून. अंगठा लावून पैसे काढन तर मग पैसे नाही कटणार काय? आता बँकेत आलो आहे तर बँकेतूनच काढून घेऊ ना. थांब थोडा वेळ, नाहीतरी संध्याकाळी जाणं आहे म्हणतं ना तू, तर बस बँकेतच बस. जेव्हा लंच ब्रेक झाल्यावर काढून घेऊ पैसे. काय व लय वेळपर्यंत बसा लाग नाही. अंगठ्यावर काढले असते पैसे तर 2 मिनिटाचं काम आहे. अंगठा लावून चाल ना, बाहेरूनच काढून घेऊ, काय बसतं. अहो एंट्री बी मारायची आहे ना. एंट्री मारायची आहे मला. थांब तू, घाई गडबड नको करू, लई दिवसाची एंट्री बाकी आहे माई. पहा लागन ना, कायचे पैसे आले, कायचे नाही आले. माय वावराचे बी पैसे येवायचे होते, लई दिवसाची एंट्री नाही मारली म्या. तू या गावाले होती तेव्हापासून एंट्री नाही मारली म्हटलं. फक्त पैसे काढून एंट्री काही मारू नाही तर काही समजून नाही राहिलं मला. माय अकाउंटमध्ये किती आले, किती काढले, किती राहिले. त्याच्यानं थांब म्हटलं, आज आलोच आहे तर पूर्ण चेकच करून घेऊ. हाव काय? आणि समजा जास्त पैसे असून तुझ्या अकाउंटमध्ये 4-5 हजार तर देशील काय मग मला? अमाय आली तेव्हापासून देशील काय. दिन म्हटल्यावरही देशील काय? बँकेत आली आता तुझ्यासाठी. सुनीलले माहित नाही म्हटलं आपण बँकेत आलो तर. आता चेक करतो. जेवढे असन तेवढे काढत नाही मी, बाकीचे पैसे माझ्यासाठी ठेवाने लागणार काय? आता चष्म्याला लागते पैसे, आता किती लागते काय नाही. आता चष्म्याचे किती पैसे घेते तो. तर त्या हिशोबाने त्यालाही पैसे द्या लागन. देते ना सुनील पैसे. कायले तू दवाखान्याचं टेन्शन घेऊन राहिली? लावून तर राहिला तो, मग कायले पैसे करून राहिली, करू दे ना त्याच्या पैशानं.
आता त्याच्याजवळ बी आहे का नाही आहे? हा का तोही कोणाजवळून उधार करून राहिला आणि उधार घेऊन मले देऊन राहिला? हा एक तर तो घरी घरी आहे, कामाला काही जाऊन नाही राहिला. हा त्याचे कामं बरोबर चालून नाही राहिले. हा कसं मस्त तो घर चालून राहिला, तो घर भागून राहिला. एकटा हा माणूस काय काय करन तो? हा लेकराचं करन का माय करन, हा का घर चालवण. त्याच्या मागे लय खर्च आहे ना. अजून किती खर्च लावू म्हणतो त्याच्या मागं? तू किती खर्च लावू? शांत राय बरं, आपण बँकेत आलो आहे, नाही तर बँकवाले म्हणन मॅड काय म्हणन या दोघी जणी इथेही चालू आहे म्हणन त्याचं. शांत राय, चाल बाहेर जाऊन बसू, जेव्हा येईन तेव्हा येऊ मग एंट्री माराले. नको देजो मला तुझे पैसे, 2000 देजो बापा काढून. हो बस मग आता थोडा वेळ. तर मी काय म्हणतो, इथं बसल्यापेक्षा मला थोडीशी भूक लागली. सकाळी काय घाईघुईनं जेवण केलं मी, बरोबर जेवणही नव्हतं केलं. तर चाल म्हटलं थोडंसं काही नाश्ता वाश्ता करून घेऊ. हा समोसे घी खाऊन घेऊ. बरं चाल मग, चाल नाश्ता करून घेऊ. लस्सी पाजो काय? लस्सी पाजाले पैसे नाही आहे हो बाई. हा उसाचा रस पाजतो मी तुले. काय हो माय, पैसे नाही आहे, पैसे नाही आहे, पैसेच करून राहिली बापा. हा पैसा नाव सोडायलाच नाही पाहत आता तर. अहो तर माझ्याजवळ आहे नाही ना पैसे, अकाउंटमध्ये पैसे आहे. आता नाश्ता करू तर तिथं बी 50-60 रुपये जाईल. हा लस्सी काय 10-20 रुपयाला भेटते काय? 70-80 रुपयाचा एक ग्लास असन. हा मग तेवढे पैसे नाही आहे ना. उसाचा रस घी पिऊ शकतो बा. उसाचा रस म्हण, निंबू पाणी म्हण, हा 30-40 रुपयात भागून जाते आपलं. बरं चाल चाल, भजे खाईन मी, भजे आवडते मला. बरं चाल भजे खाऊ, चाल चाल. रुपा काय करते तुझे पोरग? काय नाही प्रीती, ते आराम चालू आहे बा त्याचा, झोपला तो. हा काय चांगला आहे ना, झोपून देत जाय या उन्हाचं. हो झोपून द्या लागते, नाही तर काय मग झोपूनच द्या लागते. बाकी काय म्हणते तब्येत पाणी घे? तब्येत पाणी तर ठीक आहे बा, तू सांग तुझी तब्येत पाणी कशी आहे? आता सगळं ठीक आहे ना प्रीती ताई, सगळं ठीक आहे. तब्येतही ठीक आहे, मी ठीक आहे, सगळं ठीक आहे. हा काय कोणाची वाट पाहून राहिली इकडे? माया सासूचीच वाट पाहून राहिली बाप्पा. सकाळपासून गेल्या दोघी जणी, माई ननद आणि माई सासू दोघी जणी गेल्या. माय लेकी अजून येवाचा पत्ता नाही बाप्पा त्याचा. हा 4 वाजून गेले तरी. कुठं गेले तर दोघी जणी? दवाखान्यात गेले. दवाखान्यात नेतो म्हणे आईले, ते डोक्याच्या ना चष्मा लागते का काय होते तर चेक करून घ्या म्हणे. तर दवाखान्यातच नेलं तर अजून आलेच ते बाप्पा दोघी जणी. गाड्या नाही भेटल्या काय तर त्याईले, गाडीच नसन भेटली. आता दुपारी गाड्या बंद राहते ना, संध्याकाळी राहते मग चालू, 4-5 वाजतापासून होते. तर ये नसन मग. हो तसं काही असं, दुपारी गाड्या नाही राहत चालू, बहुतेक ये नसन. आता वाटच पाहून राहिली मी, लेकराली टाकून चालली गेली बापा महिन्यानं. वल्ले तंग करते दोन्ही लेकरं. दिवसभर नाचणं कुदणं खाणं फेकणं फाट चालू आहे. मी तर परेशान झाली बापा ह्या लेकराच्या पायी. लेकरं करतच राहते. प्रीती ताई मला माहित आहे लेकरं आपल्याही घरी आहे, पण आपलीचे लेकरं आणि ह्या लेकरांमध्ये लय फरक आहे म्हटलं. खरंच सांगतो ना मी, आपले लेकरं खाते पेते खेळते शांत बसून राहते. अभ्यास करायचं वाटेल तर अभ्यास करते, नाही तर नाही करणार तर झोपून नाही, पण एकदम तंग नाही करत. हे लेकरं म्हटलं आल्या बरोबर सांगतो ना, आल्या बरोबर हात नाही धुईन पाय नाही धुईन, तर बस हुसकाल लागत. मामी इथं काय आहे, तिथं काय आहे, वर काय ठेवलंय, खाली काय आहे, मग ह्या कोपऱ्यात काय आहे, त्या कोपऱ्यात काय आहे, पूर्ण घर ढूंढून काढते म्हटलं. जे गोष्ट राणीला माहित नाही राहत, कोणती वस्तू कुठे ठेवली आहे, हे गोष्ट त्याला माहित राहते म्हटलं. लेकरायले 1-2 दिवसासाठी येते, पण त्याला पूर्ण घरातली वस्तू माहित जाते, मामी कुठं काय ठेवते म्हणून. हा काय भल्ले इच्छक लेकर आहे बापा बापा, भल्ले इच्छक लेकर आहे. आज तर दिवसभर असं डोकं दुखवलं त्या लेकरायनं लच. त्याला म्हणून झोपू द्या रे, आवाज नका करू, आरामात खेळा, आवाज नका करू, नाव नाही ऐकत. आतापर्यंत तर एवढी मस्ती बापा माझ्या घरात, आवाजच आवाज. आत्ताच मग राणीला म्हटलं जाय, म्हटलं तू मोठ्याच्या घरी घेऊन जाय, दादूले झोपून देतो, तर पाठवलं तिले. आता 10 मिनिट झाले. हो कलकल नाही पाहिजे ना लेकराला बी झोपाच्या वेळेस, पटकन उठते नाही तर लहान लेकरं. नाही तर काय मग थोडासा आवाज झाला तर एकदम दचकून उठते, झोपेतून उठते. त्याला सांगूनच राहिली मी, अरे आवाज नका करू, दादू झोपलाय, बाबू झोपलाय. कायचे लेकर आहेत ते, दादू आणि बाबू म्हण नाही तर काही म्हण. आणि याले लागत होती झोप. स्वरूपले झोपासाठी असा चिडचिड करून राहिला होता तो, लढणं हे करणं ते करणं, समजावणं चालू. पाण्यात टाका तर झोपे अजून उठून जाय, झोपे अजून उठून जाय आवाजानं. त्याच्यानं म्हटलं जा, म्हटलं तुम्ही आता जा मोठ्या मामीच्या घरी जा, म्हटलं तिथं थांबा. चांगलं केलं ना मग तिकडे पाठवून दिलं तर. हो ना, तिकडे जात झाले नाही बात, हाकलून देते ना ते. चला ना प्रीती ते घरात बस जा. नाही हो घरात गिरात नाही बसत मी, अशी चाली बाप्पा इकडे घुमत फिरत. घरी जातो आता, लय वेळची इकडेच आहे मी. आशाच्या घरी बसली होती, मग येत आहे का आता तू दिसली तर तुझ्या संग लागली बोलाले. आता चालली घरी.
हा काय येत जा आता, इथंच आहे मी गावातच. हो येईन ना, येईन नाही तर काय मग, येता जाता तर भेट होतच राहील मग आपली. हो चाल मग येतो. हो दादा पकड उशी, कॅच करशी ना, फेकतो मी. फेकू काय? फेक ना, फेक फेक. आता आली ना माझ्याजवळ उशी, थांब थांब देतोच मी तुला आता, चांगला मार देतो. मारू नको दादा, लागन ना मला, मारू नको नाही तर आई जाऊन नाव सांगन मी. थांब 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 देतोच ना मी, मारतोच. आई कसं वाटते, कसं वाटते. थांब आईला येऊ दे ना, मी नाव सांगतो. एवढ्या जोरात मारतो तू मला. आईनं काय म्हटलं होतं, मला मारायचं नाही, तरी मारून राहिला तू. थांब आईला येऊ दे, मी चांगला मार घालला होता तुला, मारून राहिला तू. आली तेव्हापासून मारणं चालू आहे. राहू द्या ना, कायले मस्ती करून राहिले, नका करू मस्ती. हा तू बी तशीच आहे, मी ऐकत नाही ना काही नाही. शांत बस ना, हा शांत राह. येऊ दे आईले बी येऊ दे ना, नानीले येऊ दे. मी नाव सांगतो, मामाले नाव सांगन मी, तुला मारलं म्हणून. सांग जो, मामाले माहितच आहे माझं नाव काय, तर अजून काय सांगत राहिलं. हा नवीन नाव ठेवायचं आहे का? थांब ना, तू नाव सांगतो ना मी. मला मारलं, त्याला जोरात मारलं. किती जोरात तोंडाला लागली होईजे. त्या तोंडाला मारू काय मी? मार ना, मार मार मार. मामी मामी याले पहा तुम्ही. काय झालं? मामी या बाई ना अलगू मारते. काय बाई हे लेकरं आले तेव्हापासून निव्वळ मस्ती मस्ती मस्तीच चालू आहे लेकरायची. काऊन रे, काऊन मारतं तिले? लहान आहे ना ते. हा ना एका जागी बसत नाही बापा. ते पोरगी तिकडे सोप्यावर जाऊन बसली. हा वर कायले गेली तू? पडली गेली का तोंडाच्या भारानं? हा पाडशीन दात. खाली बस ना तू. हा खाली एवढी मोठी जागा आहे, सोप्यावर खाली नाही बसत ना, वर जाऊन बसली तू. हा आत्ताच म्हटलं 8 दिवस झाले, पडदे धुई धाय करून लावले मी. हा करून ठेवा खराब, पुसा खराब चिरा भात. अन काऊन हा खाली बसवत नाही काय म्हटलं? हा उभा उभा आला तेव्हापासून नाव खाली नाही बसत बापा हे लेकरं दोन्हीचे दोन्ही. हा सैतान होय का काय होय तर. हा बसा ना उगे मुगे. चंदू आहे पण तोही तुमची एवढी मस्ती नाही करत बाप्पा. हा तोही बाहेर बाहेर खेळून राहिला आणि तुम्ही दोघं पा आले तेव्हाचे. हा इथं नाचणं तिथं नाचणं, हे फेकान ते फेकान. हा पूर्ण सामान इकडच्या तिकडे करून ठेवता तुम्ही. बसा बरं शांत बसा. खेळाचं असेल तर चांगल्यानं खेळा, नाही तर मी बाहेर हाकलून देईन मग. हा खेळत बस जा अंगणात. आता नाही करत मामी मस्ती, याला सांगून द्या, याच मस्ती करते, मी नाही करत. कोणी करो पण आता मस्ती नका करू काय? नाही. हो ना पाहुणे आहे गळ्या, बोलाव नाही. हा लेकरं होय बा, पण लेकरं चांगले नाही आहे दोन्ही. आले तेव्हाचे उषा फेकन हे फेकन. हा पूर्ण पसारा करून ठेवून देते इकडच्या तिकडे. खेळा चांगल्यानं खेळा, नाही तर टीव्ही चालू करा, कार्टून पाहत बसा एका ठिकाणी. हा करून देऊ काय टीव्ही चालू? लावून देतो कार्टून, कार्टून पाहत बसा. एका जागी बसले तरी राहीन. चला तिकडे टीव्ही जवळ चाला बरं, बसून राहायचा टीव्ही समोर बाप्पा. मला तर जीवावर येते एक तर काम करायला. राणी चाल बरं, चाल या दोघाले घेऊन ये तिकडे, टीव्ही लावून देतो मी. हो मोठे येतो ना मी. तुम्हाला म्हटलं होतं ना मी का मस्ती नका करू. मामी बोलन मामी बोलन. हा बोलली ना मोठ्याई. हा तुम्हाला सांगूनच राहिली मी का मोठ्याई बोलते. हा तुम्ही ऐकत नाही, अजून मस्ती करून राहिले. हा समजलं आता? झालं आता टीव्ही पाहू. हो राणी ताई, अन चाल तू पण.